वेगळा मेसेज जातोय असं वाटतं? मला वाटतं या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे सगळे जे आहेत आपापल्या मंत्र्या असतील, आमदार असतील, यांच्याशी जे आहे ते बोलून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोडवतील. सर, मंत्रिमंडळाच्या फेररचनेचे चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गट आणि राष्ट्रवादी गट अजित पवार गट त्यांच्या मंत्र्यांसोबत वेगळा विचार होऊन भाजपला होणार आहे का? काय बघा, मी एक छोटा लहान कार्यकर्ता आहे. मंत्रिमंडळ विस्तार, फेरबदल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्यापर्यंत नाही. या ज्येष्ठ आमचे सगळे जे नेते आहेत, भारतीय जनता पार्टीचे असतील, शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील, हे मिळून जे आहे तो निर्णय घेतील. सुमित फॅसिलिटी कोण करताय? कोण संजय राऊत? कोण संजय राऊत? त्यांनी जे आरोप अरे, तुम्हाला पण मला सांगायचं आहे की जो रोज उठून कुठलाच पुरावा न घेता लोकांवरती आरोप करणं, शिव्या शाप देणं आणि त्यांना तुम्ही दाखवणं, हे तुम्ही देखील जे आहे हे त्याची ती पार्श्वभूमी जी तपासली पाहिजे. कोणी काय बोलतंय म्हणून त्याचं टीव्हीवरती दाखवणं, नंतर ज्याच्यावरती बोलतायत त्याला जाऊन विचारणं, हे कोणी जे आहे ते बांधील नाहीये प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. जर पुरावे असतील तर तिथे बसून दाखवले पाहिजे, तुम्हाला दाखवले पाहिजे, गेले पाहिजे, ज्या ज्या प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. उगाच जे आहे कुठलेही आरोप द्यायचे आणि आम्ही त्याला बांधील नाही येत आम्ही कोणालाही उत्तर देण्यासाठी. त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही असं अरे बाबा, मी बोललो, एकतर पहिलं बोललो की कोण प्रश्न विचारतोय त्याला मी ओळखत नाही, आणि हे जनरलाइज स्टेटमेंट मी केलेलं आहे की कोणीही कोणावरती जर आरोप करत असेल तर ते पुराव्यानिशी करायला पाहिजे ना.